नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला एक बॉक्स टाईपमध्ये बॅग शिकवणार आहे. तुम्ही ह्याचा वापर टिफिन बॅग म्हणून पण करू शकता किंवा रोजच्या वापरासाठी पण ही बॅग तुम्ही वापरू शकता. बघा, सुंदर अशी ही बॅग आहे आणि बनवायला पण खूप सोपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता ही बॅग बनवण्यासाठी मी हा 22 बाय 19 इंचाचा एक पीस घेतला आहे. आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावले आणि चारी बाजूने शिवून घेतला आहे. आता तुम्हाला माप दाखवते. 22 इंच बाय 19 इंच. आता हे असं आपण मध्यभाग ह्याचा घेणार आहोत. 22 इंचाकडून आपण मध्यभाग घेणार आहोत. आणि इकडनं आता ह्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं आपल्याला. 2.5 इंच. ठीक आहे. आणि इकडनं 2.5 इंच इथून आपण 4 इंच घेणार आहोत. कापून घेतला आहे. आता ह्याची आपण घडी घालणार आहोत परत. अशी घडी घालून घेणार आहे आणि परत इथे मार्किंग करून इथलचं पण आपण पीस तसाच कापून घेणार आहोत. नीट व्यवस्थित एकावर एक ठेवायचं बरं का. आता हे पण आपण कापून घेणार आहोत. अशा प्रकारे माझा हा पीस तयार झाला आहे. ठीक आहे. हे बघा, आता हे 2 बंद घेतलेत मी 20 इंचाचे. हे 2 बंद आहेत. त्याचं माप बघा, 20 बाय 1 इंच, 21 बाय 1 इंचाचे मी हे 2 बंद घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, इकडनं 2 इंच मार्किंग करायचं आहे आणि इकडनं पण 2 इंच मार्किंग करायचे आणि इथे असे हे 2 बंद आपण लावून घेणार आहोत. इथे त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला पण बंद लावून घ्यायचं आहे. आता इथे हे ना, हे 2 बंद माझे लावून झाले आहेत. आता आपल्याला चेन लावायची. पण आता चेन कशी लावायची ते तुम्ही बघा. आता हे काय केलं मी, इथून आता हा जो आपला हा आपण कट केला आहे ना, त्याचा आपण इथपर्यंत असं हे मार्किंग करून घेतलं. हे कुठं आलं, इथपर्यंत. आणि तसंच ह्याचं पण इथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं इथे. ठीक आहे. आता काय करायचं, टेपनी हे मोजायचं आपल्याला पूर्ण, इथून ते इथपर्यंत मोजायचं. 20 इंच आलेलं हे आपलं. आणि हे जे आहे ते ह्याचं माप आहे हे 5 इंचाचं आहे. मग आता हे इथून ते इथपर्यंत किती इंच आहे, 20 इंच. मग आता मी काय केलं आहे, 20 बाय 4ची एक पट्टी शिवून घेतली आहे. बघा, 20 इंच बाय 4 इंच अशी ही एक पट्टी शिवून घेतली आहे. आता ती आपण मधोमध कापून घेणार आहोत. आता आपल्याला ही ना मधोमध कट करायची. मी पेनाने आधी लाईन मारून घेतली बरं का मधोमध, आणि मग त्याच्यावरनं कापून घेणार आहे. आता हे झाले. आता इथे आपण ही चेन लावून घेणार आहोत ह्या पट्टीला.
ही चेन लावून इथे घेणार आहोत. प्रकारे माझी चेन लावून झाली आहे बघा. अशा प्रकारे ही चेन लावून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, पहिल्यांदा ना हे आपण इथे शिवून घेणार आहोत. बघा इथे असं शिवून घ्यायचं आहे आणि शिवून झालं ना की ह्याला आपण पायपिंग करणार आहोत. बघा हे असं ह्याला शिवून घ्यायचे. शिवून झालं की ह्याला आपण पायपिंग करणार आहोत. तशीच ही बाजू पण आपण शिवून घेणार आहोत आणि शिवून झाल्यावर पायपिंग करणार आहोत. ह्याला पहिले पायपिंग पण करायची आहे शिवून झाल्यावर, म्हणजे एकदम व्यवस्थित दिसेल. आणि इथे पण दोन्ही बाजू ह्या आपण पहिले शिवून घ्यायचे. शिवून झाले आणि हे बघा आता हे शिवून झाले आणि इथे मी पायपिंग पण केली आहे बरं का. आता काय करायचं, हा भाग इथे असा आणि मग नंतर हा इथे शिवायचा आणि मग हा इकडनं वरती असं, म्हणजे हे जे आहे ना त्याच्यावरती आपण हे पूर्ण असं शिवून घ्यायचा. हा एक भाग हा एक भाग शिवून घ्यायचा आणि मग हा दुसरा भाग शिवायचा आणि मग तो शिवून झाला त्याला पण मस्तपैकी छान अशी पायपिंग करून घ्यायची. पहिल्यांदा बघा हे ना असं शिवून घ्यायचं, ठीक आहे. आणि मग बघा हे असं असं शिवत बरोबर मग इकडे येईल. अशा प्रकारे हे दोन्ही भाग आपण शिवून घेणार आहोत. हे बघा आता माझं दोन्ही बाजूने मी हे शिवून घेतले आणि असं सुंदर असं पायपिंग पण करून झालेलं आहे, ठीक आहे. आता आपण ही बॅग आहे ना सरळ करूया. आता बॅग सरळ करताना ना हे सगळे आपले कोपरे नीट व्यवस्थित आपण बाहेर काढायचे. अशी सुंदर अशी ही बॅग आपली तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता हा आपला बेस आहे. आणि हे आपण वरनं असं इकडनं चेन लावल्यामुळं चेन आपली इथपर्यंत आली आहे. कशी वाटली बॅग? मग छान आहे ना. चला तर मग बॅग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.